क्लिप आता समोर आलेली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाड हा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत काही धक्कादायक दावे करतानाही दिसतोय। कुंभमेळ्यासाठीच्या 1021 प्रकारच्या कामांचं टेंडर मॅनेज करून लोकांना देण्यात येणार आहेत आणि त्यातून आपल्याला कोट्यवधींचं कमिशन मिळणार आहे असा दावा या विलास लाडनं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचं दिसतंय। उद्या तू मुंबईमध्ये या दिवसभर कुठं कुठं आहेस? मी घरीच आहे, कारण उद्या परवा सुट्टी म्हणून म्हणाले मी साहेब तसं चाललोय कुठं माहिती का, आपल्या ह्याला चाललोय बघा, ते एअरपोर्ट पोर्ट कुठं बनते बघा, नवीन पोर्ट तिकडं पुढे ह्याला वाढवण. वाढवणला चाललोय मी आणि माझ्यासोबत ठीक आहे, मग माझ्यासोबत काम कर, मग या उद्या परवा तेरवा कवा एक काम कर, नाही सगळ्यात सोपं सांगू तुला, हां हां व्हॉइस कॉलवर आपण बोलू. किती वाजता? आता मी जरा गाडी पकडायच्या ट्रेन मध्ये. हो निवांत बोलू आपण. तर मी किती वाजता करू सांग व्हॉइस कॉलवर? विषय काय एवढा काही सिरियस नाही, हो पण आपल्याला खूप मोठं काम मिळालंय टेंडरिंगचं. हो 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 आणि त्याच्यात 1024 प्रकारचे टेंडरिंग आहेत. तुझे जेवढे ओळखीचे लोक आहेत ना, हो हो त्यांना आपलं मॅनेज करून टेंडर देणार आहे. विषय आहे फक्त कोणाला म्हणू नको, कुंभमेळा नाशिक 2027 जानेवारी. 15,000 कोटीचं बजेट आहे टोटल. 15,000 कोटी, 15 कोटी नाही, 15,000 आणि कोटी. अरे बापरे, चाललं हा, म्हणजे सगळं झालंय. केंद्रानं दिले, काही राज्यांनी काही निधी येऊन पडलाय अकाउंटला. हे घेतले तंबू जे आहे ना, तंबूचे काम घेतले 8 कोटीचं माझ्या मित्राकडून. ते सगळं पर्सेंटेज गिरीश महाजन ते इन्चार्ज आहे त्या श्रीहंस कुंभमेळ्याचं. मंत्री कोण आहे इन्चार्ज? गिरीश महाजन. महाजन पासून ते खालच्या क्लर्क पर्यंत सगळ्यांचं पर्सेंटेज फिक्स केलंय. आणि मला 500 कोटीचा मला कोटा आलाय कामाचा. तर 500 कोटीत आपण काय काय टेंडर आतापर्यंत जवळपास 78 ते 80 कोटीचं मी कामं घेतले मंजूर करून. त्याची ट्रेंड आपल्याच माणसाला. आता मी सध्या टेंट ही टॉयलेटचं एक घेतलंय आणि एक घेतलंय नाश्ता आणि जेवणाचं. म्हणजे त्या तंबू मध्ये नाश्ता जेवण पुरवायचं. 700 तंबूचं काम. बघा मित्रांनो, ही क्लिप तुम्ही ऐकली. ही क्लिप आहे नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा. किती घोटाळा होणार आहे बघा, करोडोचा घोटाळा. त्याच्यामध्ये तंबू बांधण्यापासून खाण्यापिण्यापासून कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिले, त्याच्यामध्ये करोडोचा घोटाळा सगळ्यांचा वाटा आहे. हा सगळा जनतेचा पैसा आहे. सरकार आपला आमदार खासदार मुख्यमंत्री आपल्या खिशातून पगारातून टाकत नाही. हा सगळा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे. आताच गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की BMC सरकार हे सरकार महाराष्ट्राचं किती करोडोच्या घोटाळ्यामध्ये आहे, किती कर्ज आहे महाराष्ट्रावर. एवढं कर्ज आहे तर मग एवढा खर्च करण्याची गरज काय, माझं म्हणणं. बंद केलं पाहिजे हा कुंभमेळा. आणि नाही होत, आणि जे झाडं कापल्या जाते ते लाकूड जाते कुठे ते लक्ष द्या. नाशिकचे जे झाडं कापत आहे त्याचे लाकडं जातात अहमदाबादला. ते इकडचं कॉन्ट्रॅक्ट सर्व दिलं आहे गुजराती लोकांना. काम करणारे सगळे UP बिहारचे कन्नडी लोक. महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर नाही का? जेव्हा पण हा कुंभमेळा चालू होईल ना,